अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे। 3600 कोटी खर्च करून अरबी समुद्रामध्ये हे जागतिक दर्जाचं शिवस्मारक उभारण्यात येणार आहे। या शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातून गडकिल्ल्यांची माती आणि नद्यांचं पाणी आणण्यात आलंय। याचा जलपूजनाचा सोहळाही होणार आहे। दरम्यान भूमिपूजनावरून शिवसेना नाराज असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे। या कार्यक्रमासाठी मोदी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। आज हे भूमिपूजन होणार आहे। महाराष्ट्रासाठी मोठा दिवस आहे। शिवस्मारकाचं भूमिपूजन अरबी समुद्रामध्ये पार पडणार आहे। जलपूजनाचा सोहळाही या निमित्तानं होणार आहे आणि या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास उपस्थिती असणार आहे। त्यांच्या हस्ते या स्मारकाची मुहूर्त मेढ रोवली जाणार आहे आणि या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडून। हेमंत, हा सोहळा आता सुरू व्हायला काहीसाच कालावधी उरलाय आणि मोदी मुंबईत पोहोचलेत, अजून काय माहिती आहे? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर उतरलेत। आता ते हेलिपॅडने पनवेलच्या कार्यक्रमाला जातील। पनवेलचा कार्यक्रम आटोपला की ते न्यू कॅम्पस नॅशनल जो इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स पालघर पनवेल आहे त्या तिकडचा कार्यक्रम झाला की ते दुपारच्या वेळेला तो या शिवस्मारकाच्या कार्यक्रमाला येतील आणि शिवस्मारकाचं भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्यानंतर 3:30-4च्या दरम्यान त्यांची सभा आहे BKC मध्ये। त्या BKCच्या सभेला येणार आहेत आणि पंतप्रधानांचा जो शेड्यूल जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे त्या पद्धतीने पुण्यापासून ते मुंबई आणि पनवेल अशा कार्यक्रमामध्ये तो पूर्णपणे समन्वय साधलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे मंत्री या सगळ्या कार्यक्रमावर पूर्णपणे नजर ठेवून आहेत आणि या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचं तशा पद्धतीचं गालबोट लागू नये याची काळजी सुरक्षा रक्षकही घेत आहेत, सुरक्षा एजन्सी घेत आहेत। त्यामुळे हा जो भाजपचा जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करते ते एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पुढच्या भविष्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आहे असं बोललं। बरोबर हेमंत, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। अतिशय व्यस्त दिवस त्यांचा असणार आहे कारण आज पुणे मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे। मुंबईवरून नंतर ते तिकडे जाणार आहेत, पण या सगळ्या सोहळ्यासाठी आता मोदी मुंबईमध्ये दाखल झाले।